नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विंटर 2024 एक्झामिनेशन जे की डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 महिन्यामध्ये घेण्यात आलेली होती। ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कोर्सेसचे जी सेमिस्टर पॅटर्नची जी कोर्सेस आहेत त्या सेमिस्टर पॅटर्न कोर्सेसची रेग्युलर विद्यार्थी तसेच पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरलेले विद्यार्थी अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी परीक्षा दिलेली होती। तसेच जे पॉप्युलर कोर्स आहेत आपले मुक्त विद्यापीठातले BA आणि BCom, तर BA आणि BCom हे ॲन्युअल पॅटर्न आहेत। तर त्यांचे फेल झालेले जे विद्यार्थी होते अगोदर व त्यांनी विंटर 2024 एक्झामिनेशनचा, तर आपण डिसेंबर 2024 एक्झामिनेशनसुद्धा म्हणतो, तर त्याचा रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरलेला असेल व परीक्षा दिलेली असेल। तर अशा सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्याचे विविध कोर्सेसचे रिझल्ट्स यायला चालू झालेले आहेत आणि जसे जसे रिझल्ट्स अवेलेबल होत आहेत तसे तसे आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहोत। आणि तुम्हीसुद्धा ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी आपला रिझल्ट चेक करू शकता, लागलेला आहे का नाही। मी तर व्हिडिओ बनवतोच, ठीक आहे। तर आज दिनांक आहे 13 फेब्रुवारी 2025। आपण सकाळी व्हिडिओ बनवत आहोत। आज सकाळच्या आता 8:30 वाजता व्हिडिओ बनवत आहोत आपण। तर 8:30 पर्यंत जेवढे नवीन रिझल्ट लागलेले आहेत तेवढे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्हाला जुने रिझल्टसुद्धा स्क्रीनवर दिसत असतील, तर त्याच्यापैकी तुमचा कोणता रिझल्ट लागला आहे का बघू शकता। जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले नसाल तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला रिझल्ट डेटच्या पुढे दिसते बघा तुम्हाला, आणि तुमचा कोर्स त्याच्या पुढे क्लिक हिअर ऑप्शन दिसते। तर तुमचा जुन्यापैकी कोणता असेल तर ती पाहू शकता, नवीन तर मी सांगणार आहेच। तर आपण जवळपास 9 फेब्रुवारीपर्यंतचे सगळे रिझल्टचं वाचन केलेलं आहे, सांगितलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 10 फेब्रुवारी 2025, 11 फेब्रुवारी 2025 आणि 12 फेब्रुवारी 2025 या 3 दिवशी जेवढे काही रिझल्ट लागलेले आहेत तेवढेच सांगणार आहोत आपण, ठीक आहे। बाकीचे तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता, इथं बघू शकता तुम्ही। हां, तर इथं सिरियल नंबर 7 युनिट नंबर 1 प्रोग्राम कोड आहे M43 MA इंग्लिश सेमिस्टर पॅटर्न 2015 पॅटर्न आहे, ठीक आहे। ह्याचा रिझल्ट लागला आहे 11 फेब्रुवारी 2025ला। त्याच्या पुढे क्लिक हिअरवर तुम्ही क्लिक करून PRA नंबर टाकून रिझल्ट चेक करू शकता। पुढे पाहू शकता तुम्ही। हां, तर सिरियल नंबर 17 प्रोग्राम कोड आहे M53, प्रोग्राम नेम आहे MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन न्यू 2021 पॅटर्न आहे। 11 फेब्रुवारी 2025ला ह्याचा रिझल्ट लागला आहे। पुन्हा आहे सिरियल नंबर 19 युनिट नंबर 1 प्रोग्राम कोड आहे M44 आणि प्रोग्राम नेम आहे MA उर्दू न्यू 2021 पॅटर्न। 11 फेब्रुवारी 2025ला ह्याचा रिझल्ट लागलेला आहे। त्याच्या पुढे आहे सिरियल नंबर 20 युनिट नंबर 1 प्रोग्राम कोड आहे M72 MA इंग्लिश ॲन्युअल पॅटर्न होतं। 11 फेब्रुवारी 2025ला रिझल्ट लागला आहे। सिरियल नंबर 21 युनिट नंबर 2 प्रोग्राम कोड P04 BLIB अँड ISC, त्यालाच म्हणतो आपण बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्सेस अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस। 10 फेब्रुवारी 2025ला रिझल्ट लागला आहे। सिरियल नंबर 22 युनिट नंबर 2 प्रोग्राम कोड P16, प्रोग्रामचं नाव आहे MLIB अँड ISC मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस। 11 फेब्रुवारी 2025ला रिझल्ट लागलेला आहे। त्याच्या पुढचे जे रिझल्ट आहे ते जुने आहेत, आपण फक्त नवीन तेवढे घेणार आहोत, ठीक आहे। ओके, बरं घ्या, ठीक आहे। हां, तर स्कूल ऑफ एज्युकेशन या युनिटमध्ये सिरियल नंबर 13 युनिट नंबर 1 प्रोग्राम कोड आहे P80, प्रोग्रामचं नाव आहे BEd ॲन्युअल पॅटर्न। 11 फेब्रुवारी 2025 रोजी रिझल्ट लागलेला आहे। पुढे घेऊया स्कूल ऑफ सायन्सेस, ह्याच्यामध्ये सिरियल नंबर 6 आहे MSc इन फिजिक्स 2021 पॅटर्न। 10 फेब्रुवारीला रिझल्ट लागला आहे। पुढचं घेऊया आता तर V136 MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न। पुन्हा V137 डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स 2021 पॅटर्न। पुन्हा V144
MSc बॉटनी 2022 पॅटर्न 10 फेब्रुवारीला लागला आहे. त्याच्या पुढे आहे हां इथं आहे हां. तर आपले MCAचे विद्यार्थी पण विचारत होते रिझल्ट आलेला आहे काय, तर त्यांचं लागलेलं आहे बरं का, ध्यानात ठेवा. त्यांचा प्रोग्राम कोड आहे P144, प्रोग्राम नाव आहे MCA. 12 फेब्रुवारी 2025ला रिझल्ट लागला आहे. पुन्हा P145, P146 BBA इन बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट 2016 पॅटर्न अँड 2021 पॅटर्न 11 फेब्रुवारी 2025ला रिझल्ट लागला आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे बघूया आपण. येस ओके हां. तर T97 BSc मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन 12 फेब्रुवारीला लागला बघा. ठीक आहे. ओके पुढे घेऊया. चला पटकन घेऊया आता. ओके ठीक आहे 1 मिनिट हां. चलो संपत आलं वाटेल. ठीक आहे हां. तर शेवटचं बघूया. याच्यामध्ये P127 BSc LT लॅबोरेटरी टेक्निक्स 2017 पॅटर्नचा रिझल्ट लागला आहे. झालं एवढंच आहे. म्हणजे ही 10, 11, 12 तारीख या 3 दिवस जे कोणते रिझल्ट डिक्लेअर झाले त्यांचं पाहिलं आहे आपण. त्याच्या अगोदरचे सुद्धा तुम्ही तुमच्या प्रोग्राम कोडच्या पुढे क्लिक हिअर जर आलेलं असेल निळ्या अक्षरात आणि डेट दिलेली असेल रिझल्टची, तर तुमचा रिझल्ट लागलेला आहे ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. ज्यांचा कोणाचा रिझल्ट लागलेला आहे व जे पास झालेले आहेत अशा सर्व आपल्या सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स, आपल्या फ्रेंड्स, यूट्यूब फॅमिली मेंबर्स सगळ्यांनाच खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांचं कुणाचा अभ्यास करण्या वाचून काही पर्सनल प्रॉब्लेममुळं किंवा त्यांना वेळेवर अभ्यास वेळ मिळाला नसेल असे लोक फेल झाले असतील तर नाराज व्हायचं काही कारण नाही. लगेचच आता आपली मे-जून 2025ची परीक्षा होणार आहे व त्याचे रिपीटर पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही ती एक्झामिनेशन फॉर्म भरायचं आहे आणि अभ्यास करून चांगल्या टक्केवारीनं पास व्हायचं आहे. अगोदर अभ्यास कमी झाला असेल तर अभ्यास जास्त करायचा आहे, चांगल्या टक्केवारीनं पास व्हायचं आहे. तुम्हाला एक संधी आहे. तुम्ही गेल्या वेळेस अभ्यास करून थोडे मार्क पडले असतील तर आता प्रचंड अभ्यास करून जास्त मार्क घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आपला मार्क मिळून आपला भारी वाटला पाहिजे. तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पुढच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हावं आणि कमेंट करून सांगावं मला एवढे 90% पडले, 92% पडले, 70 पडले, 60 पडले, 55 पडले तरी असे सांगावं. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.